Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. भूसंपादित जमीन गैरव्यवहारासंदर्भात कायदा राबव समितीतर्फे पत्रकार परिषद संपन्न। पत्रकार भवन येथे कायदा राबव समितीचे संस्थापक अध्यक्ष बापूसो रविकांत वाघ, प्रदेश महासचिव रविकांत वाघ, नरेश दामोदर, ॲडव्होकेट मुकुल वाघ, सुभाष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। धुळे नॅशनल हायवेचे क्रमांक 6 NH अंतर्गत धुळे शहराजवळून सुरत नागपूर बायपास हायवेच्या निर्मितीसाठी मोराणे गावापासून ते पाकण्यापर्यंतच्या बऱ्याच गटाच्या जमीन संपादित करण्यात आल्या। संपूर्ण संपादनापैकी काही गट सदर या NH 6च्या अंतर्गत येत नाहीत, रोडवर येत नाहीत असे गट ही दाखवून आर्थिक लूट होत असल्याचे यावेळेस पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। यामुळे सरकारची शासनाची मोठ्या प्रमाणात लूट व करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार, काळा बाजार, भ्रष्टाचार करण्यात आला आहे। या सर्व गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी सदर पत्रकार परिषद घेण्यात आली। याबाबत कायदा राबव समितीतर्फे कोर्टात दाद मागण्यात येत आहे असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। ज्या वेळेला ह्या अशा पद्धतीच्या जमिनी जी आहे यांची जर खरेदी विक्री करायची असेल त्यावेळेला महत्त्वाचा भाग असतो की कलेक्टरची परमिशन असणं गरजेचं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये हा असा झालेला आहे की बोलणं आपल्याला भाग पडतंय की जे काही जिल्हा अधिकारी आहेत आपला आक्षेप त्या याच्यावर आहे। आपण जी सिव्हिल रेक्टिफिकेशन ही हायकोर्टामध्ये फाईल केलेली आहे त्याचा स्टॅम्प नंबर सध्याचा आहे 40-35-2019 हायकोर्टामध्ये रेक्टिफिकेशन फाईल केलेली की एक अधिकारी जो आहे त्यांनी इतर लोकांशी संगनमत करून अशा पद्धतीने ज्या नवीन शाखेच्या जमिनी आहेत त्यांची अदलाबदल केलेली आहे। अदलाबदल करत असताना लँड रेव्हेन्यू कोड जो आहे तो फॉलो करायला हवा होता। बेसिकली त्याच्यामधलं सेक्शन 427 आहे, त्याच्याप्रमाणे जमीन विकली नाही जाऊ शकत म्हणून त्यांनी अदलाबदल करणे असं दाखवलं। आता हा सगळा प्रकार जो आहे ज्या वेळेला हा रस्ता जो आहे तो वाढवण्यात आला 2014 पासून बरेचसे लोक त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते पैसा मिळवण्याचा। मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देईन। याचं 3 गट असे आहेत या सगळ्या याच्यामध्ये की जे हस्तांतरितच होत नाही, ज्यांना संपादित होतच नाही, असे 3 गट बेसिकली आतापर्यंत आपल्या लक्षात आलेले आहे की त्यांना गट नंबर 490 जो आहे तो साधारण फक्त 800 ते 1000 स्क्वेअर मीटर्स पर्यंत जो आहे तो तेवढाच हस्तांतरित होतो। तरी त्याची जी संपादित करण्याची जी प्रोसेस दाखवलेली आहे ती 1800 दाखवलेली आहे आणि त्यासाठी जे कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे लँड ॲक्विजिशन ॲक्ट प्रमाणे जो नवीन त्याचं नाव रिफॉर्मेशन ऑफ ॲक्ट असं झालेला आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांनी जवळजवळ 2,37,00,000 रुपये जे आहेत ते ह्या गटाला दिलेले आहेत, जे की तेवढे त्या गटाला देणं अजिबात योग्य नव्हतं। त्यातीलच दुसरा गट नंबर आहे 510P। 510 मध्ये 39 गट आहे आणि 510P जो आहे आता ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे म्हणून तुम्ही जर चेक कराल 510P हा गट अस्तित्वात नाही। त्याचं अस्तित्व जे आहे ते 510D आहे। पण ज्या वेळेला सरकारकडून रोड पाहणी अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी असं भासवलेलं आहे की 510P गट अस्तित्वात आहे आणि त्या गटाला त्यांनी जवळजवळ 3,49,00,000 रुपये जे आहे ते त्याला कॉम्पेन्सेशन म्हणून दिलेले आहे। त्या गटात तिसरा गट आहे 510A2। हा जवळजवळ 500 ते 700 मीटर जो आहे तो आतमध्ये आहे रोडापासून, त्याला जवळजवळ 93,55,000 रुपये त्यांनी कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे। आता हा भ्रष्टाचार आपल्या निदर्शनास फक्त 3 गटांसंदर्भात आलेला आहे। हा जो रोड सुरत नागपूर बायपास हायवे जो आहे हा जो तयार करण्यात आलेला आहे हा मोराणे ते पाकण्यापर्यंत मोराणे ते पाकणे याच्यामध्ये त्यांनी हा रोड वाढवण्यासाठी जर या 3 गटांमध्ये एका गटामध्ये 1,800, दुसऱ्या गटामध्ये 3,100, तिसऱ्या गटामध्ये 2,100 एवढा जर संपादित केलेला आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये मोराणे ते पाकणे याच्यामध्ये किती गट असे आहेत ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे याचं उत्तर कुठे? Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express.